साडेमाडे तीनचा आजचा खेळ रंगणार आहे नाशिक मधल्या पवन नगर मधील शनी चौकामध्ये। चला तर मग सुरुवात करूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमाला साडेमाडे तीन। पवन नगर परिसराबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात देशमुख वहिनी यांच्याकडून। नमस्कार। नमस्कार। वहिनी मला या परिसराबद्दल थोडी माहिती सांगा। हा परिसर आहे पवन नगर मधील शनी चौक। इथील सगळे लोक म्हणजे सगळेच कॉलनीतले लोक खूप कोऑपरेटिव्ह आहेत। इथे दरवर्षी नवरात्र उत्सव, गणपती उत्सव आदी अतिशय आनंदाने साजरे केले जातात। इथे त्याचबरोबर लहान मुलांची विविध स्पर्धा आयोजित करून त्यांना विविध आकर्षक बक्षिसे माननीय सभागृह नेते माननीय बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते दिले जातात। हे सगळ्यांचे आवडते आणि धडाडीचे कार्यकर्ते आहेत आपल्या कॉलनीतले। अच्छा, आणि मला सांगा की पुरुष आणि महिला कार्यक्रमांमध्ये किती सहभागी असतात? सारख्याच प्रमाणात, म्हणजे सगळे म्हणजे घरोघरी हे सगळ्यांच्या कुटुंबातले सदस्य म्हणजे आवडते सदस्य असल्यामुळे ते प्रत्येकाला म्हणजे फॅमिली मेंबर्स असल्यामुळे घरोघरी जाऊन ते इन्व्हाइट करून सगळे म्हणजे धमाल करताना तुम्ही? एकदम धमाल। बरं, मग आज पण सगळेजण धमाल करणार? हो। एकदा जोरदार बोला साडेमाडे तीन। आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन सर्वांना वाटून झाले आहेत। आता आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक आपल्या पहिल्या राऊंडसाठी, आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझा छोटा मित्र माझ्या बरोबर आहे। नमस्कार। थँक्यू। तुझं नाव? उदय मुकुंद देशमुख। अच्छा उदय, तू काय करतोस? 5वीत आहे। कुठल्या शाळेत? पेठे माध्यमिक विद्यालय। अच्छा, माझं एक छोटंसं काम कर, यातली मला 3 टोकन्स काढून दे। डोळे बंद कर आणि एक एक टोकन काढून दे। मिक्स कर, एक मिक्स कर, 3 टोकन्स मला मिळालेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 55। आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 60 आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 27। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपल्या पहिल्या राऊंडला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या 3 स्पर्धकांशी थोड्याशा गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव? कल्पना रवींद्र जोशी। अच्छा, तुम्ही काय करता? गृहिणी। अच्छा, आणि मिस्टर काय करतात? रेल्वे सर्व्हिसला आहे। रेल्वे सर्व्हिसला? हो। बरं, घरी कोण कोण असतं? आम्ही दोघं आणि मुलगा माझा। अच्छा, मुलगा काय करतो? तो शिकतोय, अजून BCS करतोय। अच्छा, मग काकांची सकाळी जाताना काय गडबड असते? सकाळी डबा वगैरे करून द्यावा लागतो मला। अच्छा, मग काय असतं डब्यात? भाजी पोळी। पण कुठली भाजी? कुठली? आज गवारच्या शेंगा आणि पोळी दिली। आज गवारीच्या। आणि काल काय दिलं होतं? काल उसळ दिली होती। बरं, मला सांगा की काकांबरोबर फिरायला कुठे जाता इकडे नाशकात? नाशकात गंगापूर रोड। गंगापूर रोडला? अच्छा, आणि पवन नगरला। पवन नगरला जिथे राहतात तिथं काय फिरता? बरं, मला चला आता पवन नगरचा विषय निघाला म्हणून सांगा, पवन नगर मध्ये आवडती कुठली जागा तुमची? शनी चौकच। शनी चौकच। बरं, मला सांगा काकांबरोबर जेवायला बाहेर जाता? नाही। का नाही आवडत त्यांना? त्यांना आवडत नाही। बरं, मी खाण्याच्या संदर्भात काय एवढं विचारतोय ते सांगणार आहे तुम्हाला नंतर, कारण का आपण आज जी वस्तू आहे ती खाद्यपदार्थांच्या संबंधित आहे म्हणून तुम्हाला हे सगळं विचारतोय। बघूयात या राऊंड मध्ये तुम्ही कशी किंमत सांगताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? सुनीता चौधरी। अच्छा, चौधरी काकी, तुम्ही काय करता? घरीच राहते। हा, तुम्ही घरीच असता? बरं, आणि काका काय करतात? काका नोकरीला जातात कंपनीत। हो का? आणि घरी कोण कोण असतं अजून? घरी 3 मुली, मी राहते असते घरी। अच्छा, मग मुली काय मदत करतात की नाहीत? हो, करतात मदत। कोण कोण करतात? म्हणजे मोठ्या मुलगी करते, मोठी मुलगी मुली करतात, भांडे कुंडे सगळं लागतं सगळं। मग तुम्ही काय मजेत असाल आरामात? स्वयंपाक कोण करतं? स्वयंपाक मी करते। अच्छा, मग काकांना कुणाच्या हातचं जास्त आवडतं? मजाच आवडतं जास्त। तुमच्या? बरं, काय काय खायला आवडतं त्यांना? त्यांना सरळ भाजी आवडतात। मग कधी हॉटेलला बाहेर जाता का नाही? नाही, हॉटेलमध्ये जातात। बरं, आणि समजा जर तुम्हाला कंटाळा आला स्वयंपाक करायचा तर काय करता? नाही, कंटाळा नाही करत आहे स्वयंपाकाला। नाहीच करत कधी? बरं, मग काकांबरोबर फिरायला कधी बाहेर गेलात? नाही, कधी नाही जात बाहेर आम्ही फिरायला। कधीच नाही? अहो, नाशिक एवढं सुंदर आहे, एवढी छान छान मंदिर आहेत, कधी जात नाही? फक्त गणपती पाहायला जातो आम्ही गावात। गणपती बघायलाच फक्त जातात? बरं, मला सांगा की या सगळ्या वेळेमध्ये घरातली कामं करून मुलींचं सगळं बघून तुम्ही मनोरंजनासाठी कुठलं साधन वापरता?
म्हणजे काय टाइमपास कसा करता टाइमपास दिवसभर? काय टिकल्या करत बसते थोड्या काय 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 बाहेरचं काम घेते मी करायला. अच्छा, म्हणजे घरच्या घरी लघुउद्योग पण चालू ठेवलाय. बरं, बघूयात आता या राऊंड मध्ये तुम्ही कशी किंमत सांगताय. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, नमस्कार. तुझं नाव? स्नेहल महेंद्र पगारे. स्नेहल पगारे. बरं स्नेहल, तू काय करतेस? मी आता डिप्लोमाला ॲडमिशन घेतलंय. अच्छा, कुठला ट्रेंड? IT. अच्छा, आणि घरी कोण कोण असतं? मम्मी पप्पा आणि भाऊ. भाऊ असतो. भाऊ मोठा आहे? नाही, लहान आहे. लहान आहे. मग दादागिरी चालते की ताईगिरी चालते? दादागिरी. हा, दादागिरी. त्याचं तू ऐकून घेतेस? कितवीला आहे तू? 9वी. बर, आणि आईला किती मदत करतेस कामात? सर्व याच्यात मदत करते. बर, काय स्वयंपाक बनवायला तू? हो. काय काय तो सांग. सगळं म्हणजे तुम्ही जे सांगाल ते बनवू शकते. बर, मी सांगतो तुला आता वांग्याचं भरीत बनव. कसं बनवायचं ते सांग पटकन. आधी कांदा चिरून परतवून त्याच्यात मिरची वगैरे म्हणजे लसूण आणि मिरची मिक्स करून फोडणी देऊन घेईल आणि मग आणि त्याच्यात मग कारले चिरून टाकायचे. नाही भाजून वांगे भाजून मग करेक्ट. याचा अर्थ हिला वांग्याचं भरीत येतं. असो, पण ते वांग्याचं भरीत तयार केलं की कशात द्यायचं ते तुला मी सांगणार आहे. कशात द्यायचं त्याच्या संदर्भातली तू वस्तू आज मी इथं ठेवणार आहे. बघूया त्याची किंमत तू कशी सांगतेस. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची आहे. जर तुम्ही बरोबर किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण आता तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर सोपं आहे. ज्यांची पहिल्यांदा निवड झाली ते पहिल्यांदा बोली लावतील. याचाच अर्थ सगळ्यात पहिल्यांदा बोली लावतील जोशी मावशी, त्यानंतर चौधरी काकी आणि सर्वात शेवटी स्नेहल. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे डिनर सेट. बोन चायनाच्या या डिनर सेटमध्ये 6 डिनर प्लेट्स, 6 डेझर्ट प्लेट्स, 6 बाउल्स, 1 सॅलड बाउल आणि 1 ओव्हर प्लॅटर आहे. शिवाय हा डिनर सेट मायक्रोवेव्ह सेफ, डिशवॉशर सेफ, ओव्हन सेफ आणि फ्रीजर सेफ आहे. या डिनर सेटची सगळ्यात पहिल्यांदा किंमत सांगतायत जोशी मावशी. मावशी, हे घ्या 10 अंक. यातले फक्त 4 अंक वापरून तुम्हाला किंमत ठरवायची. काय किंमत आहे? 1450. 1450. बरोबर वाटते किंमत? हो, नक्की? नक्की. किंमत बदलायची आहे? नाही. नाही. पाठीमागे काय अंदाज आहे किती असेल किंमत? 1500. तिकडे 1800. तिकडे 2000. बरं, एक मिनिट. तुम्हाला काय वाटतंय मावशी? मला बरोबर आहे. तुम्हाला किंमत बरोबर वाटते? हो, नक्की? नक्की. लिहून टाकायची मग? हो. चालेल. 1450 1, 1450 2, 1450 3. चौधरी काकी, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 10 अंक. यातले 4 अंक वापरून तुम्हाला याची किंमत ठरवायची. काय किंमत आहे? 1540. 1540. बरोबर वाटते किंमत तुम्हाला? हो. बरोबर आहे ही किंमत? हो. बरोबर आहे ना? लिहून टाकायची मग? चालेल. 1540 1, 1540 2, 1540 3. आता तू किंमत ठरव. हे 10 अंक आहेत. यातले फक्त 4 अंक तुला वापरायचे आहेत. पण किंमत ठरवण्यापूर्वी हा डिनर सेट नीट पाहून घे. काय किंमत आहे स्नेहल? 1530. 1530. किंमत बरोबर वाटते तुला? हो. की जास्त वाटते, कमी वाटते? नाही, बरोबर. बरोबर वाटते. बदलायची किंमत? नाही. बरोबर आहे. लिहून टाकायची मग? हो. नक्की? हो. हा, चालेल मग. 1530 1, 1530 2, 1530 3. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या डिनर सेटची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा जोशी मावशींनी सांगितलेली किंमत आहे 1450 रुपये. त्यानंतर चौधरी काकींनी सांगितलेली किंमत आहे 1540 रुपये. आणि सर्वात शेवटी स्नेहलनी सांगितलेली किंमत आहे 1530 रुपये. पाहूयात या डिनर सेटची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 2495 रुपये. ज्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितली ती चौधरी काकींनी, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. हा डिनर सेट मिळतोय तुम्हाला. अभिनंदन काकी. थँक्यू. आता मला सांगा, या डिश मध्ये काकांना कुठली भाजी देणार? दोडकीची भाजी पोळी. बर, पण त्याच्या अगोदर जॅकपॉट राऊंड येणार आहे आणि या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता याच्यानंतर आपण वळतोय सुपर मार्केट राऊंड कडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न
मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक आलेत त्या प्रेक्षकांना एक प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. जो बरोबर उत्तर देईल त्याला मी देणार आहे एक भेटवस्तू. आणि आजचा प्रश्न खूप सोपा आहे. प्रश्न असा आहे, राजा आहे पण नाही राज्य, नाही वजीर, राणी आहे, गुलाम आहे पण एकही दासी नाही हजर, म्हणजे काय? आता आपण दुसऱ्या राऊंडला सुरुवात करतोय आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक. आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर माझी छोटी मैत्रीण आदिती आहे. आदिती, मला यातले 3 टोकन्स काढून दे. डोळे मीठ आणि एक टोकन दे. मिक्स कर टोकन. थँक्यू थँक्यू. 3 टोकन्स मला मिळालेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 40. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 30. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 5. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आपल्या 3 स्पर्धकांना मी खरेदीची संधी देणार आहे पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. तुझं नाव? विक्की उत्तमराव आघाव. आघाव, काय करतोस तू? आता डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं. अच्छा, कुठला ट्रेंड? इलेक्ट्रिकल. अच्छा, बरं मला सांग, आपल्याला असं नेहमी वाटतं ना की आपल्या आयुष्यात घडलेला एखादा असा प्रसंग आहे ना आपण सगळ्यांना सांगावा. असा कुठला प्रसंग तुला आज सांगायला आवडेल? मी 9वीच्या वर्गात होतो तेव्हा माझ्या शेजारी वर्गातील एका मुलाने होमवर्क केला नव्हता. हां. त्यामुळे तो आमच्या वर्गात छडी मागायला आला होता. तर सरांना त्याने छडी मागितली. त्याने छडी मागितली तर सरांनी त्याला हाताला छडी मारली. हां, पण तो नुसतं मागायला गेला होता त्याला छडीच मिळाली. त्याने हात असा पुढे केला होता त्यामुळे त्याला छडी मारली. सरांना वाटलं की त्याने काही चुकी केलेली आहे. सरांनी त्याला छडी देऊन त्याला पाठवून दिलं. पहिल्यांदाच मुलगा असा बघतो स्वतःहून छडी मागून घेतली. नाही मागितली नव्हती. तो दुसऱ्या वर्गातून आला होता छडी घ्यायला. असं. बरं असू देत, मी काय तुला छडी देणार नाहीये. पण या राऊंड मध्ये तुला व्यवस्थित खरेदी करायची, व्यवस्थित अंदाजानं खरेदी करायची, त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? प्रकाश गंभीर पाटील. अच्छा प्रकाश दादा, आपण काय करता? सॉफ्ट ड्रिंकचा धंदा आमचा. बरं मला सांगा, आता याच्यासारखाच तुम्हाला कुठला प्रसंग सांगायला आवडेल? गाडी चालवत असताना मला हवालदारने पकडलं होतं. अच्छा. तर त्याच वेळेस त्या हवालदाराने माझ्याकडे पैसे मागितलेत. हां. आणि नेमकं मी माल घेऊन जात होतो तेव्हा माझ्याकडे पैसे शिल्लक नव्हते अजिबात. त्या हवालदाराने माझ्याकडे पैसेच नाही म्हटलं आता. त्या हवालदारने मला गाडी साईडला लावून ठेवायला लावली. आणि थोडं मी बघितलं हवालदार बघत नाही, तो म्हणतो मी गाडीला सेल मारून निघून गेलो. तिथून पळून गेलात? पळून गेलो. पण त्याच्यानंतर तो हवालदार पाठीमागे नाही आला? पाठीमागे येत होता. पाठीमागे येत असताना मी एका पुळीमध्ये लपून बसलो. अच्छा. हवालदार मला शोधत होता. मी लपून बघून त्याच्याकडे मजा बघत होती. हो का? मग त्याच्यापेक्षा एक उपाय चांगला करता आला असं तुम्हाला. एक मस्तपैकी कोल्ड्रिंकची बाटली काढून त्यांना द्यायची आणि म्हणायचं प्या आणि थंड व्हा. ती थंड नव्हती ना त्यामुळे देता नाही आली. अच्छा अच्छा, ती थंड नव्हती म्हणून. बरं, पण अगदी थंडपणे नीट विचार करून इथं खरेदी करा. काही टेन्शन घेऊ नका. अंदाजानं खरेदी करायची, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? वंदना पगारे. पगारे. पहिल्यांदा स्नेहल आली होती ती मुलगी आहे माझी. तुमची मुलगी? हो. झालं, मुलगा आणि आई दोघींनाही संधी मिळते. बर, काय मग मुलगीला सगळा स्वयंपाक येतो ना नक्की? हो, येतो. का खोटं खोटं सांगितलं नाही, आम्हाला? नाही, येतो, सर्व करते. येतो. माझं पार्लर असल्यामुळे ती सर्व करते. तेच सगळे घरी सांभाळते. बरं मला सांगा की आता तुम्हाला कुठला गमतीदार प्रसंग सांगायला आवडेल? आम्ही दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये शेगावला गेलो होतो. हां. तर त्यावेळेस आम्ही आनंद सागर दिवसभर फिरलो, फुल एन्जॉय केला. हां. मग आम्ही संध्याकाळी रिटर्न नाशिकला यायला निघालो. सेटलचे तिकीट काढलं. हां. पण आम्ही पूर्ण फॅमिली होती आमची, आईकडची सासरकडची. मग अर्धे मागे अर्धे पुढे असे. तर आम्ही पुढे होतो आणि आई आणि वहिनी आमची मागे राहिली होती. त्यांना काय वाटलं ते पुढच्या डब्यात बसून गेले आणि त्यामुळे ते मागच्या डब्यात बसून गेले. आम्ही गर्दी असल्यामुळे आम्ही खालीच राहून गेलो. आणि मग ट्रेन निघून गेली, आम्ही खालीच थांबलो. त्यांना बघितलं तर ते काही दिसलेच नाही. मग आम्ही तिथं गेलो. तेवढ्यात भाऊ म्हणतो की तुम्ही त्यांना फोन करा आणि असं सांगा की पुढच्या स्टेशनावर त्यांना उतरून घ्यायला सांगा. तुम्ही असं अनाऊन्स करा बा त्या स्टेशनावर. तेव्हा त्याला मी सांगितलं की अरे आपल्याकडे काय 2 व्हीलर नाही, आपण लगेच त्यांना जाऊन भेटणार आहे. बरोबर. तो LICत आहे पण तरी तेव्हा त्याला सुचले नाही की आपल्याला आता ट्रेन लगेच नाही, आपण त्यांना भेटणार नाही. तेव्हा त्यांना सांगितलं की बा आपल्याला आईला त्यांना आपण भुसावळच उतरायला सांगू. अच्छा, म्हणजे असा गमतीदार प्रसंग घडला होता तो. बर, खरेदीला काय मुलगी येते बरोबर तुमच्या? हो, येते. नक्की. पण आता स्नेहलला इथं काय तुम्हाला मदत करता येणार नाहीये. तुम्हाला एकटीलाच इथं खरेदी करायची आहे. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हो, धन्यवाद.
आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंडबद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे. या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये. आणि तुमच्या तिघांना आज खरेदी करायची आहे 899 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. करा खरेदी चालू. शाबास, लवकर टाळ्या. साडे 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता यांच्या खरेदीची टोटल करूयात. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली ते. विकी आघाव याने केलेली खरेदी आहे 272 रुपयांची. प्रकाश पाटील यांनी केलेली खरेदी आहे 555 रुपयांची. तर वंदना पगारे यांनी केलेली खरेदी आहे 783 रुपयांची. अभिनंदन, ही संपूर्ण खरेदी मिळते तुम्हाला. अभिनंदन. धन्यवाद. खूप आनंद झाला. खूप आनंद झाला. बघा, मुलीला संधी मिळाली होती, ती जिंकू शकली नाही, पण तुम्ही जिंकलात. आता कसं वाटतंय? खूप आनंद झालाय. मुलीला होईल की मी नाही मिळवलं, पण आईने तरी मिळवलं. बरं, पण या सगळ्या पदार्थांपैकी एक पदार्थ मला द्यावा लागणार शेवटी. बिनधास्त घेऊन जा. तुर्तास जॅकपॉट राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. याच्यानंतर आता आपण वळतोय जॅकपॉट राऊंडकडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी पुन्हा एकदा सांगतोय. मी प्रश्न असा विचारला होता, राजा आहे पण नाही राज्य नाही वजीर, राणी आहे गुलाम आहे पण एकही दासी नाही हजर, म्हणजे काय? आपल्या अंदाजे कितीच्या विजेत्या चौधरी काकी आणि सुपर मार्केट राऊंडच्या विजेत्या पगारे वहिनी दोघेही खेळतायत अंतिम जॅकपॉट राऊंड. चावी निवडण्याची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो आणि तुमच्या दोघींचा आजचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. तुम्हाला काय करायचं, तुमच्या समोर जे हे टोपले ठेवले त्याच्यात नारळ ठेवलेत. हे नारळ तुम्हाला हाताने सोलायचेत आणि फोडायचेत. असे जो सर्वाधिक नारळ फोडेल तो असेल विजेता आणि त्याला मिळणारी संधी चावी निवडण्याची. दोघींना समजलं? सगळेजण तयार? सुरुवात करायची मग? हा, इथेच फोडायचे नारळ, सोलायचे आणि इथेच फोडायचे. सर्वाधिक नारळ फोडायचे. समजलं? ओके, सुरुवात करायची मग. 3:30. लवकर लवकर टाळ्या. सोलायचं आहे. ऐक, शाबास. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी सर्वाधिक नारळ फोडले ते. सगळ्यात पहिल्यांदा पगारे वहिनी. पगारे वहिनींनी 3 नारळ फोडलेत, पण ते तिन्ही हे चुकीच्या पद्धतीने फोडलेत, त्यामुळे ते ग्राह्य धरले जाणार नाहीत. तर चौधरी काकींनी 2 नारळ फोडलेत, त्यातला 1 चुकीच्या पद्धतीने फोडलाय तर 1 बरोबर फोडलाय, त्यामुळे त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. अभिनंदन. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी? काकी कोणत्या रंगाची चावी निवडणार? हिरव्या रंगाची. हिरव्या रंगाची का? आवडता रंग आहे? आवडता रंग. बर, ठीक आहे. पाठीमागे काय वाटते, लाल की हिरवी? किती? लाल. बर. एक मिनिट. कुठल्या रंगाची चावी? लाल. लाल. नक्की? बदललाय रंग, हिरव्याचा लाल गेलाय. लाल घ्यायचा. चालेल, घ्या. चौधरी काकींनी लाल रंगाची चावी निवडली आहे, त्यामुळे पगारे वहिनींना मिळते हिरव्या रंगाची चावी. पाहूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. आपल्या आजच्या भागाच्या उपविजेता ठरलेल्या आहेत चौधरी काकी. त्यांना मिळाली आहे कोथिंबीरीची पेंडी. अभिनंदन. आता याचं काय बनवणार? वडे. बर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत आपल्या पगारे वहिनी. पगारे वहिनींना मिळालेला आहे मायक्रोवेव्ह ओव्हन. अभिनंदन. धन्यवाद. आता याच्यात काय बनवणार? आम्ही सारे खवय्यामध्ये बघेल आणि बनवेन आणि तुम्हाला सर्वांना खायला बोलवेल. नक्की. हो. म्हणजे तुम्ही आम्ही सारे खवय्ये बघता? क्या बात आहे. असंच तुमचं झी मराठीवरचं प्रेम वृद्धिंगत होत राहो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता वळूयात आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, राजा आहे पण नाही राज्य नाही वजीर,
राणी आहे, गुलाम आहे, पण दासी एक नाही हजर म्हणजे काय? थांबा थांबा, तुम्ही या. तुमचं नाव? मंजिरी देशमुख. आणि उत्तर? पत्ते. पत्ते? पत्ते नाही हो, पत्ते हेच उत्तर बरोबर आहे. अभिनंदन, तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. थँक्यू.